नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आज बेसन पोळी कशी बनवायची ते पाहूयात। सकाळी घाई गडबडीत डब्यासाठी नेहमीच भाजीचा प्रश्न असतो, तर अशा वेळी झटपट होणारी ही छान जाळीदार बेसन पोळी नक्कीच बनवून पहा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज किचनला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। बेसन पोळी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। बेसन पोळीसाठी आपण वाटण करून घेऊयात। वाटणासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। याचं आपण वाटण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं फिरवून घ्यायचंय। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार आहे, हे काढून घ्यायचे। यात आपण थोडंसं पाणी टाकून हे देखील घेऊया। त्याचबरोबर ह्यात पाव चमचा हळद घालून घेऊ, मीठ चवीपुरतं आणि हा कांदा कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचे आणि ह्याचं छान आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे। बॅटर बघा छान तयार झालेलं आहे बेसनाचं। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। तवा गरम झाला की तव्यावरती पहिल्यांदा तेल घालून घ्यायचे। तव्याला व्यवस्थित तेल लागलं गेलं की बेसन पोळी जी आहे ती तव्याला चिकटणार नाही। तवा छान गरम झालेला आहे। तयार केलेलं मिश्रण थोडंसं ढवळून घ्यायचे आणि नंतर थोडं तव्यावरती घालून घ्यायचे। आता हे उलटण्याने थोडंसं पसरवून घेतलं तरी चालेल। हव्या त्या आकारामध्ये पसरवून झाली की झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं ह्याला वाफ घेऊयात। झाकण ठेवून शिजवल्यामुळे पटकन पोळी शिजली जाते। 2 मिनिटांनंतर थोडीशी साईडने अगोदर उचलून बघायची आहे आणि नंतर उलटवून घ्यायची आहे। गरज वाटल्यास तेल आणखी घातलं तरी चालेल। दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि नंतर दोन्ही बाजूने छान ही पोळी भाजून घ्यायची आहे। लाल तिखट सुद्धा तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी वापरू शकता। मस्त अशी बेसन पोळी आपली दोन्ही बाजूने छान भाजून तयार झालेली आहे। बघा छान झाली, अगदी 2 मिनिटात अतिशय छान ह्या पोळ्या होतात। राहिलेल्या बेसन पोळ्या देखील अशाच बनवून घ्यायच्या आहेत। बनवायला खूप सोप्या आहेत, झटपट होतात, मुलांनाही आवडतील। बेसन पोळीमध्ये तुम्ही हवं तर एखादी भाजी सुद्धा हिरवी चिरून घातली तरी चालेल। मस्त अशी बेसन पोळ्या आपल्या तयार आहेत, नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा। बघा छान बेसन पोळ्या आपल्या तयार आहेत। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।